सावधान, जर तुम्ही राज्य सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल तर जानेवारी 2026चा पगार तुमच्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे। यावेळी पगार केवळ वाढणारच नाही तर 2006 पासूनची लाखो रुपयांची थकबाकी तुमच्या खात्यात जमा होणार आहे। सरकारने एकाच वेळी 3 मोठे धमाके केले असून नक्की किती पैसे वाढणार आहेत हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 2026 सालाची सुरुवात अत्यंत ऐतिहासिक ठरणार आहे, कारण सरकारकडून 3 मोठे आर्थिक फायदे एकाच वेळी दिले जाणार आहेत। नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनधारकांच्या मासिक उत्पन्नात मोठी वाढ पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे महागाईच्या काळात मोठा दिलासा मिळेल। शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा थेट परिणाम लाखो कुटुंबांच्या आर्थिक स्थितीवर होणार असून केवळ वेतनात वाढच नाही तर प्रलंबित थकबाकीचे पैसेही खात्यात जमा होणार आहेत। प्रशासकीय स्तरावर या सर्व लाभांच्या वितरणाची तयारी पूर्ण झाली असून जानेवारी महिन्याच्या पगाराच्या स्लिपमध्ये हे बदल स्पष्टपणे दिसून येतील। या आर्थिक निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोबलात वाढ होणार असून नवीन वर्षात त्यांना एक मोठी आर्थिक भेट सरकारकडून मिळाली आहे। कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांपैकी काही महत्त्वाचे आर्थिक मुद्दे आता मार्गी लागत आहेत, ज्यामुळे शासकीय यंत्रणेत समाधानाचे वातावरण आहे। सर्वात महत्त्वाचा आणि मोठा बदल म्हणजे महागाई भत्त्यात करण्यात आलेली 3% वाढ, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा आकडा लक्षणीयरित्या वाढणार आहे। केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील आपला महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला असून आता हा भत्ता 55% वरून 58% पोहोचला आहे। महागाईचा वाढता आलेख लक्षात घेता कर्मचाऱ्यांच्या क्रयशक्तीत घट होऊ नये म्हणून हा निर्णय दर 6 महिन्यांनी घेतला जातो। मात्र यावेळची वाढ ही जानेवारी महिन्यापासून थेट लागू होत आहे। पेन्शनधारकांसाठी देखील ही वाढ तितकीच महत्त्वाची आहे, कारण त्यांच्या मूळ पेन्शनवर आधारित महागाई मदत देखील याच प्रमाणात वाढणार आहे। ही 3% वाढ जरी आकड्यात लहान वाटत असली तरी मोठ्या पगाराच्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ दरमहा हजारो रुपयांच्या घरात जाणारी आहे। यामुळे नवीन वर्षात कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा निव्वळ पगार वाढलेला असेल, जो वाढत्या घरगुती खर्चाचा धार पेलण्यास मदत करेल। केवळ महागाई भत्त्याची वाढच नाही तर या वाढीची मागील 7 महिन्यांची थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे, जो एक मोठा आर्थिक बोनस ठरणार आहे। ही 3% वाढ 17 जुलै 2025 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे। याचाच अर्थ असा की जुलै 2025 ते डिसेंबर 2025 या काळातील वाढीव भत्त्याचे पैसे कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या स्वरूपात दिले जातील। ही थकबाकी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पगारासोबत एकरकमी अदा केली जाण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होईल। पेन्शनधारकांना देखील या थकबाकीचा लाभ मिळणार असून त्यांच्या खात्यातही मागील 7 महिन्यांचा फरक जमा केला जाईल। अनेक दिवसांपासून या थकबाकीच्या वितरणाकडे कर्मचाऱ्यांचे डोळे लागले होते आणि आता नवीन वर्षाच्या मुहूर्तावर हा निधी वितरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। ही रक्कम बचत करण्यासाठी किंवा कुटुंबातील महत्त्वाच्या कामांसाठी कर्मचाऱ्यांना अत्यंत उपयोगी ठरणार आहे। आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील दुर्गम क्षेत्रात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने प्रोत्साहन भत्ता फरक देण्याचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। जे कर्मचारी कठीण परिस्थितीत मूलभूत सुविधांचा अभाव असतानाही आपले कर्तव्य पार पाडतात, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या मूळ वेतनाच्या 15% इतका प्रोत्साहन भत्ता दिला जातो। शासनाच्या नवीन निकषांनुसार हा भत्ता किमान 200 रुपये आणि कमाल 10,000 रुपयांच्या मर्यादेत निश्चित करण्यात आला आहे। दुर्गम भागात काम करणाऱ्या शिक्षकांपासून ते आरोग्य सेवक आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनाच या वाढीव भत्त्याचा लाभ मिळणार आहे। या निर्णयामुळे दुर्गम भागात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील अन्यायाची भावना दूर होऊन त्यांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे। या भत्त्याची अंमलबजावणी करताना कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनातील वाढीचा विचार केला गेल्यामुळे वरिष्ठ कर्मचाऱ्यांना याचा अधिक मोठा आर्थिक फायदा होणार आहे। प्रोत्साहन भत्त्याच्या बाबतीतला सर्वात मोठा धमाका म्हणजे 2006 पासूनची थकीत रक्कम देण्याचा घेतलेला ऐतिहासिक निर्णय। 6व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपासून काही तांत्रिक कारणांमुळे आणि प्रशासकीय त्रुटींमुळे आदिवासी भागातील कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता थकलेला होता। आता सरकारने 2006 पासूनचा हा सर्व फरक एकरकमी देण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांची थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। अनेक वर्षांचा हा प्रलंबित प्रश्न सुटल्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील याचा फायदा होण्याची शक्यता आहे, ज्यांनी त्या काळात दुर्गम भागात सेवा दिली होती।
ही थकबाकी देताना जुन्या वेतन श्रेणींचा आणि आयोगांच्या नियमांचा विचार केला जाणार असून त्यासाठी जिल्ह्यानुसार कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या कालावधीची थकबाकी मिळणे ही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या इतिहासातील एक दुर्मिळ आणि मोठी घटना मानली जात आहे. एकंदरीत विचार केला तर महागाई भत्त्यातील वाढ, त्याची मागील 7 महिन्यांची थकबाकी आणि 2006 पासूनचा प्रोत्साहन भत्त्याचा फरक या सर्व गोष्टींची बेरीज केली तर जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार हे निश्चित आहे. एका बाजूला पगारवाढ आणि दुसऱ्या बाजूला एकरकमी मिळणारी मोठी थकबाकीमुळे कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. पेन्शनधारकांना देखील महागाई मदतीमुळे आर्थिक स्थैर्य मिळणार असून त्यांच्या वैद्यकीय आणि दैनंदिन खर्चासाठी ही वाढ अत्यंत मोलाची ठरेल. नवीन वर्षात राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेली ही एक मोठी भेट असून यामुळे शासकीय यंत्रणेत अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल. कर्मचाऱ्यांनी केवळ आपला पगार न पाहता या थकबाकीचे योग्य नियोजन करावे, कारण अशा प्रकारची मोठी एकरकमी रक्कम वारंवार मिळत नसते. प्रशासनाकडून या सर्व रकमेचे देयक तयार करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात ही आनंदाची बातमी जमा होईल. परंतु मित्रांनो, या आनंदाच्या बातमीसोबतच एक अत्यंत सावध करणारा इशारा देखील समोर आला आहे, जो तुमच्या खात्यात येणाऱ्या या रकमेवर पाणी फेरू शकतो. जरी सरकारने या थकबाकीची आणि पगारवाढीची घोषणा केली असली तरी प्रशासनाने इन्कम टॅक्स आणि रिकव्हरी संदर्भात एक असा नियम लागू केला आहे ज्याकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या हातात येणारी रक्कम मोठी कापली जाण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्या कर्मचाऱ्यांचे 2006 पासूनचे एरियस लाखो रुपयांमध्ये जाणार आहेत त्यांना पगार मिळण्यापूर्वी एका विशिष्ट अर्जाची पूर्तता करावी लागणार आहे. जर हा तांत्रिक बदल तुम्ही वेळेत पूर्ण केला नाही तर जानेवारीचा पगार तर सोडाच, पण तुमची मागील 7 महिन्यांची थकबाकी देखील तांत्रिक अडथळ्यात अडकून पडू शकते. हा नेमका कोणता नियम आहे आणि टॅक्स वाचवण्यासाठी तुम्हाला तातडीने कोणती पावलं उचलावी लागतील याबद्दलची सर्वात महत्त्वाची आणि गुप्त माहिती मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहे. तो व्हिडिओ पाहिल्याशिवाय कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करू नका, अन्यथा तुमचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सावध रहा, पुढच्या अपडेटसाठी चॅनलशी जोडून रहा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर कर्मचारी बांधवांना लगेच शेअर करा, जेणेकरून तेही वेळीच सावध होतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.